नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आहे। एक सगळ्यात मोठी अपडेट आहे। अर्ज हे मंजूर झालेले आहेत, अप्रूव्ड झालेले आहेत। याचा अर्थ असा की तुम्ही आता पात्र झालेला आहात आणि आता 100% तुम्हाला तुमचे पैसे लवकरात लवकर मिळणार आहेत। 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्टच्या दरम्यान। लक्षात घ्यायचंय, आता तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे ते कसं चेक करायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ह्याच्यामध्ये खूप सारे कमेंट्स पण आहेत, त्यांचं पण उत्तर मी देणार आहे। पण हे अप्रूव्ड कधी होतं, ह्याच्यामध्ये किती स्टेटस थ्रू जावं लागतं, या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओवरती, माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा। कारण खूप जण म्हणत आहेत की यादी कुठे, यादी कुठे। तर यादीचा अर्थ असा की अप्रूव्ह झालेले आहेत। अप्रूव्ह झाला म्हणजे तुम्ही पात्र झालेले आहात आणि ऑनलाईन पद्धतीने जर बघायला गेलं तर एक प्रकारे तुमची यादीच लागलेली आहे। तुम्ही पात्र झाला, अप्रूव्ह झाला म्हणजे आता तुम्हाला पैसे हे नक्की येणार। तुमचं SMS व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे का नाही, आता तुमचे पर्याय कुठले कुठले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका कुठलाही व्हिडिओ। काय होतं, स्किप केल्यानंतर तुम्हाला काही कळत नाही, मग प्रॉब्लेम होऊन जातात। तर चला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम सगळ्यांना अभिनंदन, ज्यांना ज्यांना अप्रूव्ड असं आलेलं आहे त्यांनी आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्ही आता पात्र झालेला आहात आणि आता 100% तुमचे पैसे हे तुमच्या अकाउंटला येणार आहेत आणि ते सगळे किती येतील हे आता व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। हे बघा, असं काही प्रकारचं तुम्हाला येतं ज्यावेळेस तुमचं अप्रूव्ह येतं, SMS व्हेरिफिकेशन डन येतं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे अप्रूव्ड असं येतं। आता खूप जण म्हणतात की दादा आमचं स्टेटस कुठं करायचं चेक, तर हे कुठं चेक करायचं, तर ज्यावेळेस जिथं आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्या गोष्टी, तर नीट लक्षात ठेवायचंय कुठं चेक करायचं, काय करायचं। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। पण मी एक तुम्हाला सांगतो, असं ज्यावेळेस तुमचं अप्रूव्ह येतं तसं तेव्हा तुम्हाला इथं हिरवी पट्टी येते, तिथं त्याच्याबद्दल लिहिलेलं असतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड। अप्रूव्डचा अर्थ पात्र झालेला आहात, आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही। सगळ्यात प्रथम तुम्हाला सगळ्यात आधी एक लक्षात घ्यायचंय, नारी शक्ती दूत जे ऍप आहे त्याला अपडेट करून घ्यायचंय मित्रांनो। कारण काय होतंय, अपडेट केलेले नाही खूप जणांनी, त्यामुळे त्यांना हे त्यांचं स्टेटस दिसत नाही। त्यामुळे सर्वप्रथम जावा तुम्ही आपलं प्ले स्टोर वरती जावा। प्ले स्टोर वरती गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही ऍप्लिकेशनला अपडेट करायचंय। अपडेट केलं असेल तर काही हरकत नाही। अपडेट केलेला असेल तर नारी शक्ती दूत ऍप उघडायचंय, आपलं लॉग इन करायचंय आणि हे केलेले अर्ज जिथं आहे त्या केलेल्या अर्जावर जाऊन क्लिक करायचंय, म्हणजे तुमचे जेवढे केलेले अर्ज आहेत ते तुम्हाला दिसतील। आता हे बघा, ज्यांचं ज्यांचं अप्रूव्ह झालेला आहे फॉर्म त्यांना हा मेसेज पण आलेला आहे, युअर ऍप्लिकेशन नंबर इज दिस अँड हॅज अप्रूव्ड, हे असं मेसेज पण आलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही केलेल्या अर्जावर क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला इथं बघा दिसतंय, केलेल्या अर्जावरती तुमचा जो काही स्टेटस आहे तो दिसतो या हिरव्या पट्टीमध्ये। SMS व्हेरिफिकेशन डन आहे ना, त्याच्या खाली तुम्हाला तुमचा जो काही स्टेटस आहे तो दिसतो, स्टेटस हॅज बीन अप्रूव्ड। आणि हे ज्यांना अजून ब्लू बटन पण दिसत नाही त्यांनी पण ऍप्लिकेशन पहिल्यांदा अपडेट करायचंय। आणि ब्लू बटनचा अर्थ काय हे पण मी तुम्हाला आता सांगणार आहे। आता हे बघा, अप्रूव्डचा अर्थ जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही ह्या आय बटनवरती जाऊन क्लिक करा। अप्रूव्ड असं लिहिलेलं आहे स्टेटस, तिथं 4 प्रकारचे स्टेटस आहेत, ती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, काय काय असतं ते। तर आता कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो। खूप जणांना ईमेल व्हेरिफिकेशन पण येत आहेत, खूप जणांना मेसेजेस गेलेले आहेत सगळे की तुमचं फॉर्म आता अप्रूव्ह झालेला आहे। तो अशा प्रकारे तुमचा हा स्टेटस दिसतो सध्या जेव्हा अप्रूव्ह होता। आता खूप जण लोक म्हणतात की कमेंट्स मध्ये वाचलं की अप्रूव्ह कोणाचं झालेलं नाही, कोणाचं मंजूर झालेलं नाही, तर हे मी सांगतो, हे बघा हे मंजूर झालेलं आहे, मेसेजेस वगैरे पण आलेले आहेत, तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता त्याच्यामध्ये काय माहितीये का, 2-3 स्टेटस आहेत मित्रांनो, काही काही जणांचे अजून रिव्ह्यू मध्ये आहेत। जेव्हा तुम्ही पेंडिंग टू सबमिटेड असता किंवा रिव्ह्यू मध्ये असता तर प्रत्येकाचा कलर वेगळा आहे मित्रांनो, प्रत्येकाचा हे वेगळा आहे। आता जेव्हा तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेस तुम्ही रिजेक्टेड होता, खूप जणांचं डिसअप्रूव्ड पण झालेलं आहे। डिसअप्रूव्ड कधी होतं हे पण सांगतो मी, रिव्ह्यूचं कधी आहे, म्हणजे रिव्ह्यूचा अर्थ काय, डिसअप्रूव्डचा अर्थ काय, पेंडिंग टू सबमिटचा अर्थ काय आणि अप्रूव्डचा अर्थ काय, हे सगळं मी सांगतोय। आता ते लक्ष देऊन नीट ऐकायचंय। ज्यांचं पेंडिंग टू सबमिटेड होतं त्यांचं ब्लू 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 एकदम जांभळ्या कलरची पट्टी येते बघा, अशी येते। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड, हा असं ज्यांचा इन पेंडिंग टू सबमिटेड आहे, हा ह्यांचा अर्थ असा आहे की तुम्ही आत्ताशी तुमचा फॉर्म सबमिट झालाय, पहिल्या पायरीवरती आहे आणि तो अजून काही पूर्ण शेवटच्या लाईनला गेलेला नाहीये, म्हणजे पूर्ण अप्रूव्ह झालेला नाहीये।
याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते वरिष्ठ अधिकारी काय असतील ते चेक करतील. जर तुम्ही अप्रूव्ह असेल तर तुम्हाला तो पहिलेवाला जी काही स्क्रीन आहे तुम्हाला मेसेज पण येईल अप्रूव्ह झालेला. आणि अप्रूव्ह जर झालेला असेल तर तुमचं इथं जे स्टेटस आहे इथं निळ्या पट्टीमध्ये दिसतंय हे बघा मागं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, इथं तुम्हाला ग्रीन पट्टी येईल आणि ग्रीन पट्टीमध्ये अप्रूव्ड असं लिहिलेलं येईल. हा झाला पहिला स्टेटस इन पेंडिंग टू सबमिटेड. दुसरा स्टेटस होता तो अप्रूव्ड झाला. आणि तिसरा जो आहे तो आता नवीन आलेला आहे तो म्हणजे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू. इन रिव्ह्यूचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म आता सबमिट झाला, तो पुढच्या स्टेपला गेलेला आहे, तो आता रिव्ह्यू मध्ये आहे. तुमचा अर्ज आता पडताळणीसाठी चालू आहे आणि तो काही क्षणात तो तुमचा अप्रूव्ड तरी होईल किंवा डिसअप्रूव्ड तरी होईल किंवा रिजेक्टेड तरी होईल. आता खूप जणांचे डिसअप्रूव्ड पण झालेले आहेत, पण ते डिसअप्रूव्ड का होतात हे पण तुम्हाला सांगतो. तर त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. त्यांनी काय करायचंय मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यूचा अर्थ काय, तर तुमचा आता फॉर्म पडताळणीसाठी चालू आहे आणि तो लवकरच अप्रूव्ह पण होणार आहे. आणि त्याच्यासाठी काही म्हणजे आपण काय करायची आता गरज नाही. जे काही तुमच्या अर्जामध्ये पडताळणी असेल, आता ह्याच्यामध्ये हे बघा, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. पडताळणीमध्ये खूप जणांचे प्रॉब्लेम्स आहेत. नंबर वाईज अकाउंट नंबर ह्याचे त्याचे ते सगळे व्हेरीफाय केले जातील. जर तुमचं SMS व्हेरिफिकेशन वगैरे सगळं डन नाही झालं व्यवस्थित तर मग ह्या रिव्ह्यू मध्ये तुमचा जो फॉर्म आहे हा डिसअप्रूव्ड केला जाईल, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. त्यामुळं फॉर्म जो भरताना आपण जो काही काळजी घ्यायची होती ती घ्यायला पाहिजे. ज्यांनी कोणी भरला नसेल त्यांनी पण काळजी घ्या. आणि आता ज्यांचं डिसअप्रूव्ड झालं किंवा रिजेक्ट झालं त्यांनी काय करायचं ते पण मी सांगणार आहे. पण सर्वप्रथम हे लक्षात घ्यायचं इन रिव्ह्यू एक स्टेटस आलेला आहे. ज्यांना इन रिव्ह्यू स्टेटस आलेला आहे त्यांचं काही क्षणात पात्र होण्याची शक्यता आहे. वेट करायचंय तुम्हाला, दुसरं काय करायचं गरज नाही. आता हे कोणाला काही दिसत जर नसेल असं तर पहिल्यांदा तुम्ही ऍप्लिकेशन अपडेट करा. अपडेट केल्यानंतर तुम्हाला हे रिव्ह्यू तुमचे स्टेटस वगैरे सगळं काही दिसून येतील, हे लक्षात घ्यायचंय. पुढचा जो स्टेटस आहे तो म्हणजे बघा, आता आय बटन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी, याचा जे अर्थ आहे मी तुम्हाला सांगून देतो. पेंडिंग टू सबमिटेडचा अर्थ काय, आता हे सगळ्यांना मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, पण एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल. पेंडिंग टू सबमिटचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म आता सबमिट झालेला आहे पण तो अंतिम सबमिशनसाठी अजून गेलेला नाही, हा तात्पुरता सबमिशन आहे. त्याच्यामध्ये काही जर त्रुटी असतील, तो जर रिव्ह्यूला गेला, इन रिव्ह्यू जर गेला, तो रिव्ह्यू मध्ये जर तुम्हाला काही त्यांच्या शंका वाटल्या, त्या अधिकाऱ्यांना जर वाटलं की ही माहिती ह्यांना अजून पाहिजे, यांना लागलेली नाही, तर मग तो फॉर्म डिसअप्रूव्ड होतो. आता डिसअप्रूव्ड ज्यावेळेस होतो त्यावेळेस तिथं लाल की पट्टी येते मित्रांनो, जी इथं अशी दिसते ना तुम्हाला इन पेंडिंग टू सबमिटेड, तिथं डिसअप्रूव्डला तिथं लाल की पट्टी येते. लाल की पट्टीमध्ये तुम्हाला ते डिसअप्रूव्डचं स्टेटस दिसलं जातं. आता स्टेटसचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगत आहे एक ते एक लक्षात घ्यायचंय काय काय स्टेटस आहेत. त्या स्टेटस वाईज तुम्हाला तुमचं अर्थ पण कळून जाईल की आपण कुठल्या स्टेटसवर आहे आणि आता काय करायला पाहिजे. पेंडिंग टू सबमिटेड मध्ये तुमचा फॉर्म सबमिट झालाय पण तो अंतिम गेलेला नाही. अप्रूव्ड मध्ये काय, तर तुमचा सगळा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि आता तुम्हाला कुठलीही चेंजेस करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट पात्र आहे. आता तुम्हाला डायरेक्ट पैसे वाट बघायचे, फक्त पैसे येण्याची. रिजेक्टेडचा अर्थ काय, तर तुमचा फॉर्म जो आहे तो स्वीकारला गेलेला नाहीये, तो पुन्हा सबमिट केलेला जाऊ शकत नाही किंवा त्याच्यावर कुठलीही कारवाई आता आवश्यक नाही, तो रिजेक्ट झालेला आहे. तर तुम्ही काय करता, रिजेक्ट झाल्यानंतर परत तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता, हे लक्षात घ्यायचं. काय कारणास्तव तुम्ही रिजेक्ट झाले असाल तर ते करू शकता. पण बऱ्यापैकी रिजेक्टेड होत नाहीये सध्या, कोणाचं डिसअप्रूव्ड होत आहेत. रिजेक्टेड होत नाहीये तर डिसअप्रूव्ड होत आहेत. डिसअप्रूव्डचा अर्थ काय, तर डिसअप्रूव्ड म्हणजे काय की तो तुमचा रिव्ह्यू मध्ये आहे आणि रिव्ह्यू झालेला आहे त्याचा, इन रिव्ह्यू मधून गेला आणि तो पुढं डिसअप्रूव्ड झाला. तर रिव्ह्यू मध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याची पडताळणी चालू असते. पडताळणी झालं की ते बघतात की हा अप्रूव्ह झाला का डिसअप्रूव्ड. ते शक्यतो रिजेक्टेड करत नाहीत कोणाचा, मग ते डिसअप्रूव्ड करतात. मग डिसअप्रूव्ड केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये परत एडिट करू शकता, चेंजेस करू शकता आणि परत त्याला रिसबमिट करू शकता. आता खूप जण म्हणतात की याचं आम्हाला अजून रिसबमिट कोणाकोणाचं झालंय आणि ज्यांचं नाही आले तर त्यांना येईल, वाट बघा थोडंसं स्टेटस वाईज. जसं जसं हे रिव्ह्यू मधून पुढे जातील त्यांना ते ऑप्शन दिसत असतात, हे लक्षात घ्यायचंय. सगळ्यांनाच एकदम सगळं दिसेल असं काही नाही, प्रत्येकाला वेळ लागेल. कारण ही खूप मोठी योजना आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. थोडं संयमाने घ्या, असं एकदम हे करू नका, ते लक्षात घ्यायचं. हे SMS वगैरे आलेले आहेत, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अजून कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि तुमचं स्टेटस आहे ते लगेच चेक करायचं आहे, कुठलंही वाट बघू नका. आता पटकन जावा आणि तुमचे जे काही स्टेटस आहेत ते चेक करा, कारण खूप महत्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. आपलं जे काही चाललेलं आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय होतंय सांगतो तुम्हाला. खूप जणांना प्रॉब्लेम्स येत आहेत की
आम्ही फॉर्म भरलेले नाहीयेत किंवा शेजाऱ्यांनी फॉर्म भरले, तर आता ह्याच्यामध्ये करू शकतो आपण की जो काही तुम्ही फॉर्म प्रोफाईलनं तुम्ही लॉग इन केलं होतं ते प्रोफाईल तुम्ही सेव्ह केलं असेल तर चांगली गोष्ट आहे. आता पुढचं काय आहे, तर खूप जणांना अनइन्स्टॉल करताय डायरेक्ट ऍप्लिकेशन. अनइन्स्टॉल करू नका. अनइन्स्टॉल केल्यावर काय होतं, डेटा गायब होऊ शकतो तुमचा, त्यातला जो डेटा आहे तो उडून जाऊ शकतो. त्यामुळं अनइन्स्टॉल करू नका, अपडेट करत जा ऍप्लिकेशनला. आणि त्यामध्ये असा SMS येतो तुम्हाला ज्यावेळेस तुमचा अप्रूव्ड होतो त्यावेळेस. हे लक्षात आलं तुमच्या. सगळ्यात महत्वाची आजची जी ही इन्फॉर्मेशन होती ती तुम्हाला मला सांगावीशी वाटली आहे. आता काही जणांचं काय होतंय की इन पेंडिंग टू सबमिटेड खूप दिवस झालं दाखवतंय. मग याच्यावरती काय करायचं, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतीलच मित्रांनो. कारण काय होतंय, त्यांच्याकडे एवढा लोड असल्यामुळे थोडासा ह्याच्यामध्ये दिक्कत म्हणू शकतो आपण की वेळ लागू शकतो थोड्या गोष्टींना, पण होऊन जाईल. आता ज्यावेळेस तो फॉर्म अप्रूव्ड होतो त्यावेळेस आता तुम्हाला काय करायची गरज आहे का असं खूप जण म्हणतात. तर काही करायची गरज नाही. तुम्ही आता निवांत झालेला आहात, निश्चिंत झालेला आहात, सगळं काही सुरळीत झालेलं आहे, काही प्रॉब्लेम घ्यायची गरज नाही. आणि शेवटी तो आता तुमचं जे काही तुम्ही इतके दिवस कष्ट घेतलेलं आहे त्याचं फळ मिळालेलं आहे तुम्हाला. अजून तुम्हाला जर काही शंका असतील याच्यामध्ये तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट सेक्शन मध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. कारण खूप आनंदाची बातमी आहे आपल्या सणांना. तर रक्षाबंधनचं एक प्रकारचं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. 3000 रुपयाचा पहिला हप्ता मिळणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर कोणी विचारलं तर किती रुपये, तर 3000 रुपये मिळणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. 3000 रुपये सगळ्यांना मिळणार आहेत ज्यांचा फॉर्म अप्रूव्ड होणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. अप्रूव्ड झालेला आहे तर त्यांना 3000 रुपये नक्की मिळणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत